अधिक मास महात्म्य कथासार मराठीमध्ये अध्याय 10. श्री गणेशाय नमः. श्रीहरीने लक्ष्मीला अधिक मासासंबंधी आणखी माहिती दिली. तो म्हणाला, या मासामध्ये रवीचे संक्रमण मोजित नाहीत व त्याचा स्वामी रवी नसून पुरुषोत्तम म्हणजे मीच आहे. या मासात ब्राह्मणाला यथाशक्ती फळे अर्पण करावीत, सत्कर्म करावीत. शुद्ध प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत रोज उपवासाचेच पदार्थ खावेत किंवा नक्त भोजन करावे. एकभुक्त असावे किंवा अयाचित वृत्तीने राहावे. शुचिर्भूत असावे. होम, हवन, पूजा, दान, तीर्थाटन किंवा ज्यांना दारिद्र्य असते, शरीरात बळ नसते, त्यांनी ब्राह्मणाचे पूजन करणे किंवा साधूंच्या संगतीत राहणे हे करावे. गायीचे व विप्रांचे पूजन करावे असे म्हणून त्याने त्या दोन्ही पूजा कशा कराव्यात ते सांगितले आणि गायीमुळे किती धर्मकार्य शक्य होतात त्याचे विवरण केले. गायीचे सर्वच महात्म्य सांगितले. चांगल्या लक्षणांच्या गायी कोणत्या, गायीच्या शरीरात सर्व देवता कशा वास करतात इत्यादी सर्व सांगितले. गायीचे दान करण्याने सत्पात्र ब्राह्मण कोण तेही सांगितले. गायीच्या दानाचा विधी मनुष्याला केवढा उपकारकारक आहे ते सांगितले. विष्णूने लक्ष्मीला कुलक्षणी गायीचेही वर्णन करून सांगितले. सुलक्षणी गायी म्हणजे तरुण, पुष्कळ दूध देणाऱ्या, निरोगी, सवत्स, 4 आचळे असणाऱ्या, शुभ्र वर्णाच्या, न्यायाने मिळवलेल्या, दष्टपुष्ट, सोन्याने शिंगे मढवलेल्या, रूपाने खूर मढवलेल्या व अंगावर वस्त्रे आणि अलंकार घातलेल्या. कुलक्षणी गाय म्हणजे भाकड, हाडकुळी, वांझोटी, लंगडी, म्हातारी, एकाक्ष, आंधळी, शिंग मोडकी, एकदोळी, 3च आचळे असणारी व वासरू मेलेली अशी लक्षणे सांगितली आणि सत्पात्र ब्राह्मणाचीही लक्षणे सांगितली. अधिक मास महात्म्य कथासार अध्याय 10 मराठीमध्ये गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु.